जीवन सम्राट प्रिय मित्र श्री कामाजी पवार. श्री कामाजी पवार नावाचा एक वटवृक्ष मागील 30 ते 35 वर्षापासून वृक्षांची अविरत सेवा करून त्यांचा निरोप घेत आहे. वृक्षांच्याही मनाला आज नक्कीच यातना होत असतील आपल्या या पालकाला निरोप देताना. वृक्षाची, वनांची, जंगलाची आणि जंगलातल्या देवासमान आदिवासी माता भगिनींची नाळ या कर्मयोग्याशी जोडलेली आहे. लौकिक अर्थानं जरी श्री कामाजी पवार हे वृक्षापासून दूर जात असले तरी त्यांच्या मनात एक समाजहितेशी वृक्ष कामधेनूसारखा रोज वृद्धिंगत होत आहे. या जीवन सम्राटाच्या कामाचे, स्वभावाचे, मैत्रीचे, लोकोपयोगी कार्याचे, या सगळ्या गोष्टीचं वर्णन आणि कौतुक करणं हे समाजाचं नैतिक कर्तव्य आहे असं मी मानतो. ज्या माणसाने आपली हयात इतरांच्या कल्याणासाठी खर्च केली त्या माणसाच्या कौतुकाचे अभिषेक आम्ही जरूर करणार आणि ते केलेच पाहिजे. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन व त्याच संस्काराच्या परंपरेचा पायीक होऊन श्री कामाजी पवार यांनी आपल्या विचाराचा व कार्याचा विस्तार मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अगदी एका जिल्ह्यापासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत नेला हे कौतुकास्पद आहेच. श्री पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्यासारख्या जोहरीने या हिऱ्याची पारख करून त्यांना वेळोवेळी त्यांच्या कार्याची कक्षा उंचावत राहील व समाजाला त्याचा फायदा होईल अशी पदे बहाल केली आहेत. कामाजी पवार म्हणजे एक व्यक्ती नसून एक समाज उपयोगी विद्यापीठ आहे. समाजसेवेचं व्रत हाती घेतल्यानंतर स्वतःच्या शासकीय सेवेत तसूभरही कर्तव्यपरायणता कधीच कमी होऊ दिली नाही, किंबहुना ती वृद्धिंगतच होत राहिली. त्यांच्या या उत्कृष्ट प्रशासकीय सेवेची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने, त्यांच्या वन विभागाने व राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सन्मानित केले. श्री पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्तव्य कठोर व समाजाभिमुख अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांचा मित्र परिवार संपूर्ण देशात विखुरलेला आहे. त्यांच्या मैत्रीचा सुगंध आम्हा सर्व मित्रांची दौलत आहे. त्यांच्याकडे असलेली मनाची श्रीमंती हे त्यांचं खरं वैभव आहे. श्री कामाजी पवार आणि माझी मैत्री सन 1988 पासूनची आहे. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाची कथा व व्यथा मी जवळून पाहत आलेलो आहे. त्यांनाही त्यांच्या प्रवासात अनेक अडथळे आले, पण त्यांनी अडथळ्यांनाच मित्र करून त्यांच्याशीही दोस्ती केली आणि जीवनाच्या प्रवासाचा एक उत्सव साजरा केला. हा माणूस म्हणजेच सतत न संपणारा जीवनाचा उत्सवच आहे. आम्ही सर्व अधिकारी मित्र एकत्र येऊन प्रत्येक दिवाळीला आमच्या जीवनाचा महोत्सव नांदेड येथे सतत साजरा करत आहोत. या कल्पनेचा निर्माता आणि दिग्दर्शकही कामाजी पवारच. नांदेड जिल्ह्यातील अधिकारी, भूमिपुत्र देशाच्या कानाकोपऱ्यातून दिवाळीला आपल्या घरी, गावी, नांदेडला येत असतात. त्या सर्वांनाही त्यांच्या घरच्या दिवाळीचे जेवढे आकर्षण, प्रेम असणार तेवढेच, किंबहुना त्यापेक्षा तसूभर जास्त प्रेम कदाचित आमच्या या दिवाळीचे असणार यात मला शंका नाही. हा असा उत्सवप्रिय माणूस आहे. चेहऱ्यावर सतत उत्साह, सहजीवन व सहकार हे दोन्ही स्तंभ त्यांच्या आयुष्याचा पाया अजूनही जास्त मजबूत करतात. जबाबदार कुटुंब प्रमुख, आदर्श पुत्र, प्रेमळ भाऊ, उत्कृष्ट पती, भरभरून लेकरावर प्रेम करणारा बाप, आम्हा सर्वांचा लाडका मित्र, कर्तव्यदक्ष अधिकारी आणि एक अलौकिक समाज हितेशी श्री कामाजी पवार हे आपल्या समाजाचं वैभव आहे, भूषण आहे. श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची आठवण यावी असेच हे 4 भाऊ. श्री कामाजी, उद्धव, देवदास, डॉक्टर विश्वंभर, एकापेक्षा एक प्रेमळ, एकापेक्षा एक सरस. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आमच्या या दुभंगलेल्या समाजात एक विघटित कुटुंब व्यवस्था काळातही पवार कुटुंब अजूनही एकत्रित कुटुंबाचे मानकरी आहेत. यांचा आम्हाला अभिमानही आहे आणि कौतुकही आहे. स्वतःच्या आईवडिलांनाच दैवत मानणाऱ्या या पवार कुटुंबियांच्या आमचा मानाचा मुजरा आहे. राष्ट्रमाता, राजमाता, मा जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या समाज उपयोगी कार्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. मातोश्री सारखी एक देखणी शैक्षणिक संस्था
माहिती व तंत्रज्ञानाची जननी म्हणून नांदेड जिल्ह्यात ओळखली जाते. बहुजनांच्या मुलांचा शिक्षणाच्या माध्यमातून गावागावातल्या झोपडीत ज्ञानाचा सूर्य उगवावा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कृतिशील वारसा चालवणाऱ्या माझ्या मित्रास त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी माझ्या लक्ष शुभेच्छा देत आहे. श्री कामाजी पवार यांच्याशी मैत्री म्हणजे मैत्रीचं नातंच श्रीमंत होणे हा अनुभव आहे. रक्ताचं नातं नसतानाही रक्तातून सतत वाहत राहणारा हा माझा मित्र आहे. आपल्या सर्व मित्रांना बौद्धिक प्रोत्साहन देणारा हा मित्र आहे. पाण्यात साखर विरघळली की पाण्याला जशी गोडी येते तसंच अगदी गोड चव म्हणजे श्री कामाजी पवार. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं सहकार्य, त्यांचं प्रोत्साहन देण्याची पद्धत, मित्रांच्या संकटात सर्वात आधी धावून जाण्याची त्यांना लागलेली ओढ, हाच त्यांचा खरा देखणेपणा आहे. सर्वार्थानं पुरुषार्थ गाजवत असलेला हा आमचा मित्र दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी शासकीय सेवेचा अत्यंत आदरानं व प्रेमानं निरोप घेऊन आम्ही वाजत गाजत समाजसेवेत ढोल ताशाच्या गजरात आपला प्रवेश होत आहे. आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अजून त्यांना भरपूर काम करायचं आहे. जे राहून गेलं ते जगायचं आहे. गोरगरिबांच्या पंखांना बळ द्यायचं आहे. विचारांची व कामाजी पवार स्टाईलमध्ये आयुष्यभर दिवाळी साजरी करायची आहे. अरे तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे की दिवाळी एकट्याची कधी नसतेच, कारण ती एकट्यात साजरीच करता येत नाही. शिक्षणातून क्रांती व क्रांतीतून सामाजिक उन्नती हाच त्यांच्या जीवन प्रवासाचा एकमेव उद्देश. यात काय शंका घ्यायचं कारणच नाही. श्री पवार म्हणजे एक पॉवर आहे. कामाजी पवार म्हणजे एक पॉवर आहे. हा पॉवर सर्वांना ऊर्जा देतो. ती प्रेरणेची ऊर्जा असेल, कधी मदतीची असेल. त्यांच्यावर लिहिताना अगदी नम्रपणे शब्दही रांगेत उभे आहेत. पण शब्द प्रपंच योग्य ठिकाणी थांबवणं हाही संस्काराचा परिणाम म्हणून मी सांगतेच्या वाटेवर आहे. समाजरत्न पुरस्कार, बहुजन मित्र पुरस्कार, शिवश्री पुरस्कार, मुदखेड तालुका भूषण पुरस्कार, लोकसंवाद पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, आंबेडकर व महात्मा फुले फेलोशिप पुरस्कार, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार, सुवर्ण पदक विजेता अधिकारी, वन्यजीवन व वनांचे रक्षण, संवर्धन व व्यवस्थापन करणाऱ्या या माझ्या अफाट कर्तृत्व असणाऱ्या मित्राच्या जीवन प्रवासात अगदी या वाघाची वाघीण होऊन सोबत करणाऱ्या माझ्या सौ जयश्रीताई वहिनींची भागीदारी तितकीच महत्त्वाची आहे, हे स्पष्ट मत आहे. एक कुशल संघटक व प्रभावी नेतृत्वाच्या धन्याने स्वतःच्या मुलीच्या लग्नात श्रीमंतीचं प्रदर्शन न करता जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायाची अभंग गाथा सर्व आप्तस्वकीयांना अर्पण करून एक नवीन विचाराची सावली समाजाला दिली आहे व या प्रबोधनाचा नवा अध्याय त्यांनी सुरू केलेला आहे. अशा या महावृक्षास माझी ही काव्यपंक्ती समर्पित करून मी त्यांना आयुष्याच्या सुंदर स्वातंत्र्य पर्वात अत्यंत प्रेमादराने आमंत्रित करत आहे. ही पेटविण्याची नाही पेटण्याची वेळ आहे. ही पेटविण्याची नाही पेटण्याची वेळ आहे. पुतळ्यांचा नाही मर्द हो, हा पुस्तकांचा काळ आहे. हा पुस्तकांचा काळ आहे. नम्रता, स्पष्ट वक्तेपणा, सहजता, सहृदयता, प्रेम, सोज्वळ, कर्तव्यपरायणता या विचाराने उंच व कार्याने व्यापक असणाऱ्या या आमच्या जीवन सम्राटाला त्यांच्या भावी आयुष्यासाठी लक्ष शुभेच्छा देतो व मी माझ्या लेखनीची कृतज्ञता व्यक्त करून या शब्द सोहळ्याची सांगता करत आहे. जय हिंद. अनिल मोरे.